हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवी. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि आज आली आहे ब्रेकफास्टसाठी. थोडंसं आज मी नाही का लवकर उठली आणि लवकर म्हणजे माझं नाही का एक जवळजवळ एखादा महिना असेल थोडीशी माझी मॉर्निंग जी आहे ती थोडी लवकरच होत आहे. आणि उठल्या उठल्या मग सकाळी झाडू पोछा ही कामं आवरल्यानंतर वाटत चला आता ब्रेकफास्ट बनवायला घेऊया. आणि आज त्यांना सुट्टी होती त्यामुळे हे आणि बरेच लेट उठले दोघंही जण. नंतर यांचं सकाळी हे 4:45ला उठतात, कारण की तुम्हाला माहीतच आहे हे सकाळी वॉकिंगला वगैरे जाताना 6 वाजता मग यांना जावं लागते, वर्किंग राहते. तर त्याच्यानुसार यांना 4:45ला हे उठत असतात. आज थोडं यांची मॉर्निंग आहे ना लेट होती, त्याच्यामुळे तर हे उठेपर्यंत चला म्हटलं आपण ब्रेकफास्टला बनवून घेऊया. त्यासाठी बनवला मी शेवया. तुम्ही याला शेवयाचा भात म्हणा किंवा शेवयासुद्धा म्हणू शकता, तिखट शेवया असंच काही याचं नाव आहे. तर चला हे नॉर्मल सिंपल मी बनवते आणि बऱ्याचदा मी बनवले आहे आणि आवडीनं आम्ही खातो. आणि सर्वात मेन म्हणजे सुद्धा खाते. नंतर आपण कसंच नूडल्स मॅगी वगैरे बनवत राहतो आणि हे असं बनवल्याने ती बिलकुल महागत नाही आहे आणि हे मस्त एन्जॉय करते. आणि म्हणजे गव्हाच्या कणकीपासून आहे, हेल्दी तर आहेच आणि बाहेरचं कसं खूप दिवसाची पॅकिंग वगैरे राहते. त्याच्यामुळे मी असं नाही की टोटली बनवत नाही, बनवते. पण कसं मुलं आहेत ते पण ऐकणार नाही, त्यांचंसुद्धा आपल्याला ऐकावं लागते. तर एखाद्या वेळेस बनवते, जसं महिन्यातून एखाद्या वेळेस, 2 महिन्यामधून एखाद्या वेळेस, असं एखाद्या वेळेस चालतं. पण असं नेहमी नाही की ठीक आहे त्यांनी जिद्द केली तर दिली. तर तिला काही लागत असेल तर मी घरामधलंच काहीतरी जे बनवलेलं आहे तेच बनवून देते. सहसा खूप कमी मी बाहेरचं असं तिला देत असते आणि आणि ती ऐकते पण एखाद्या वेळेस मुलं असली ते हट्ट केली तर ते हट्ट आपल्याला कधीतरी पूर्ण करावी लागते. तर चला इथे शेवया बघू शकता खूप छान अशा बनवून झाल्या आहेत. आणि रेसिपी मी खूप ब्लॉगमध्ये शेअर केली आधीसुद्धा, त्याच्यामुळे मी काही निवांतचे शेअर केलं नाही. तर चला हे दोघं पण उठले आहेत, त्याला ब्रश वगैरे झाला आहे दोघांचा. त्याला म्हटलं मी दूध यांना देते आणि हे डेली दूध घेतात. पण हे ब्लॉगमध्ये होत नाही कारण की सकाळी 6 वाजता जातात, तर तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट करत नाही. त्याच्यामुळे नाही का ते काही तुम्हाला ब्लॉगमध्ये काही दिसत नाही आहे. रूला बघा इतकंच असते, पण ते नुसतं दूध पिते ना, ते इतका टाईमपास करते खूप जास्त. जेव्हा तिचे पप्पा असतात किंवा तिचे आणि ती त्यांच्याने ऐकते, त्यामुळे तिथे थोडंसं लवकर आवरते आपलं. नंतर मी असले ना तर मला मस्त ते बोटावर नाचवते असं म्हणू शकाल तुम्ही. तसं नाही तुम्ही बनवून असे फ्राय केले शेंगदाणे आणि कोथिंबीर असा आपला नाश्ता जो आहे ना बनवून झाला आहे. आणि सोबत तिथे स्वयंपाकाची सुद्धा मी तयारी करून ठेवली आहे. तर दूधवाला दादांनी दूध आणून दिलं, तिथं दूध तपत आहे साईडला. मी तर राईससुद्धा बनवून घेतला आहे. तर चला छानपैकी येतात आम्ही नाश्ता करून घेत आहो. नाश्ता झाल्यानंतर मग माझं वरण वगैरे बनवलं आणि इथं होती आलू वांग्याची भाजी बनवायला. तर भाजीसुद्धा माझी इथं बनवून झाली आहे. आणि सकाळीच मी जसा नाश्ता बनवून झाला तसेच ही कामाला लागली होती मी, कारण की आज मला बरेचसे काम होते ते आवरायचे होते. आणि म्हणजे वेळेमध्ये म्हणजे की लवकरही झाले पाहिजे, त्यामुळे म्हटलं चला जे किचन म्हटलं आहे ना ते आधी थोडंफार तरी आपण आवरून घेऊया असं माझं ठरलं होतं. आता हे कणिक घेते मी, हे गव्हाचं कणिक आहे. जसं आपण शेवयासाठी ओले करून गहू आणतो त्या म्हटलं मी थोडंसं साईडला काढून ठेवलं होतं. आणि याचं कसं हे खूप सॉफ्ट नाही, रवाड राहते. जसं आपण ओले गहू राहतात ना ते थोडं रवाड राहते. हे बिट्ट्यासाठी खूप छान होतं. आज यांना सुट्टी होती त्यामुळे म्हटलं चला आज बिट्ट्या बनवूया. आणि मी आधीसुद्धा बनवले आहे, तर आता म्हटलं चला कणिक आहे आपल्याकडे तर बनवूया. त्यानुसार मी घेतलं आहे. तर रवा वगैरे टाकायची काही गरज नाही आहे, फक्त हे गव्हाच्या कणकेचेच मी बनवणार आहोत. आणि वरून म्हणजे मीठ टाकलं. तर चला म्हटलं आधीची आहे ना कणिक हे आपण मळून घेऊया. इथं माझा भात, नंतर आलू वांग्याची भाजी आणि वरणसुद्धा बनवून आहे. आणि म्हटलं कणिक लावून देऊया, मग बाकीचे जे आहेत ना कामं ते आपले चालूच करूया. तेव्हा मी त्यामध्ये थोडंसं जिरं मीठ आणि जे टाकली आहे मी ओवा, मस्त असं हातावर थोडंसं रब करायचं आणि त्याच्यावर टाकायचं, जेणेकरून त्याची स्मेल आहे ना छान येईल आणि ते कणकेलासुद्धा छान लागेल. आणि कणिकाला चिकटाव बिलकुल नाही, कारण की खूप जास्त जाडसर असल्यामुळे रवाचं सारखं, त्याच्यामुळे ते कणिक मी आधी लावते आणि 30 मिनिटासाठी म्हटलं साईडला ठेवते. पण तर आलेले जे घरामधले कामं आहेत ना ते आवरून घेऊ असं माझं ठरलं होतं. आणि मग यांना आणि हे सुट्टी असलेलं तर हे त्यांना नाही म्हटलं तरी ते थोडंफार कोणतं ना कोणते आपल्या घरामधले कामं नाही का आवरत असतात. त्यामुळे त्यांनी फॅन वगैरे आणि हॉलमध्ये कसं आहे आपण माझा हात वगैरे पुरत नाही, त्याच्यामुळे मी तो फॅन नाही का असं नाही पुसते, पण थोडंसं खूप भीती म्हणजे मला खूप जास्त भीती वाटते की पडेल तर नाही. आणि असं करून मी ते पुसत असते. त्याच्यामुळे मग यांना सुट्टी असली ना होईल तितकं मग हे मला साफ करून देतात. बटणं फॅन जे काही असेल ते करून देतात मला क्लीन. त्यांना सांगावंसुद्धा लागत नाही, सुट्टी असल्यामध्ये ते काही ना काही कामात आपले असतातच. चला तर मग किचनमध्ये जे भांडे वगैरे होते मी ते सगळे आवरून घेतले, कणिक लावून ठेवलं. नंतर म्हटलं बनवेल. नंतर म्हटलं चला यासाठीच मी पटापट आवरले, कारण की मला 2
दोन्ही जे बाथरूम आहेत किंवा वॉशरूम आहेत ना ते क्लीन करायचे होते. त्यामुळे म्हटलं चला, आणि बरेच दिवस झाले मी क्लीन केले नव्हते, म्हणजे पूर्ण असेच भिंती वगैरे जातात हे पूर्ण क्लीन केले नव्हते. त्यामुळे म्हटलं चला, म्हणजे याला वेळ लागणार होते, कारण की 1 नव्हती 2 होते आणि बराचसा वेळ लागतो आणि मला खूप जास्त क्लीन लागते. त्याच्यामुळे माझा थोडासा टाईम नाही का थोडा एक्स्ट्रा जातो. त्याच्यामुळे म्हटलं चला बेसिन वगैरे छानशी क्लीन केली. आणि हे आमचं किचनच्या साईडलाच आहे, हा मी हे यूज करत नाही बिलकुल. याच्यामध्ये फक्त कपडे वगैरे जातात आमचे आणि मी कुठल्याही प्रकारे यूज करत नाही आहे, कारण की किचनला जस्ट लागूनच आहे. त्याच्यामुळे मला काही छान वाटत नाही. आणि घरामध्ये आम्ही 3 जण असल्यामुळे जे बेडरूमला आहे आम्ही तोच यूज करतो. तर ही फक्त कपड्यासाठी किंवा एक्स्ट्राचं काही सामान असेल मी ती याच्यामध्ये आधी ठेवायची, पण आता मी ते पूर्ण काढलं, कारण की कपड्यासाठी वगैरे नाही का आपल्याला पेस नाही का जास्तच लागतो. त्याच्यामुळे मग ते सर्व सामान जे आहे ना मी काढून ठेवली. आणि इथं बघतो आता मशीन आणि जे काही आपले कपडे वगैरे जातात ना तेवढंच राहते. ते दोन्ही बाथरूम क्लीन केल्यानंतर मग ऑफकोर्स आपल्याला राहते. म्हटलं चला आता आता आंघोळ करून घ्या. बाथरूमचं क्लिनिंग झालं तर मग लगेच मग मी फ्रेश झाली. कपडे होते, कपडे काही जास्त नव्हते आज, तर मी हातानेच ते वॉश वगैरे करून घेतले. आणि रुची आणि हे खाली गेले, कारण की आज त्यांना सुट्टी तर होतीच. मग यांनी आपली गाडी नंतर रुची सायकल जे आहेत ना ते वॉश करायसाठी घेतली होती, तर मग ते वॉश करत होते. आणि मग तोपर्यंत म्हटलं चला आम्ही जे आहे ना घरामधलं पटकन आवरून घेतो. आणि माझे केस खूप जास्त गळतात आणि खूप, म्हणून मग मी कशामध्ये ठेवायचं, तर मी असा डब्बा केला त्याच्यामध्ये जे रूममध्ये आपल्या घरभर जे केस असतात माझे तर असतात, रुचे पण असतात, ते मग मी या डब्यामध्ये नाही का भरून ठेवत असते, की इकडं तिकडं पसरायला नको म्हणून. जास्त तर माझे नाही, जास्त रुची असतात, कारण की तिचे केस गळत आहेत त्याच्यामुळे नाही का खूप जास्त असतात. मग आता फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग ऑफकोर्स आपल्या इथे देवपूजा, आणि देवपूजा काही जास्त नाही आहे, थोडीशी रांगोळी ठेवते, छोटीशीच दिवा आणि अगरबत्ती लावत असते. आणि चला तर सगळं नाही का पॉझिटिव्ह विचार करायचा दुसऱ्यांच्यासाठी सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा, हेच असते. जास्त काही मी मागत नाही आणि सगळ्यांना हॅपी ठेव, बस एवढंच काही असते माझं. तर इथे छानसे असे सिंपल ज्यांना माझी देवपूजा असते सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस. आणि नेहमी ब्लॉगमध्ये मी ती दाखवणंही मला योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि असं झालं, सगळं देवपूजा वगैरे झाली. नंतर मग किचनमध्ये आली आणि जवळजवळ आता 12:30 वाजले होते. आणि आज मस्त घरचे निवांत असे कामं केली, यांनीसुद्धा करू लागले आहेत. आणि मग भांडे जे होते सकाळचे नाश्ता अर्धा स्वयंपाक झाला होता, ते सगळे भांडे होते ते जागेवर ठेवले. नंतर इथं बिट्टे म्हणू शकतात, आणि मला दुसरं नाव का माहिती नाही, बरेचसे नावं असतात, आमच्याकडे त्याला बिट्ट्या म्हणतात. आणि गुजरातीमध्ये मी खूप वेळा नाव ऐकलं आहे दाल बाटी म्हणून, तर ते सुद्धा म्हणू शकाल तुम्ही. आता मी रेसिपी काही शेअर करत नाही, कारण की मी निवांत असा ब्लॉग टाकला आहे आधी, त्याच्यामध्ये मी पूर्ण शेअर केली आहे भाजी नंतर बिट्ट्या कशा बनवते सगळं काही सांगितलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज काही मी सांगणार नव्हते. आणि तर पाणी जे आहे ते सगळं मी आधीच बॉईल करायला ठेवली होती. आणि तर त्याच्यामुळे मग पटकन नाही का बनवायला घेतल्या. आणि आपण वेगवेगळ्या शेपमध्ये वगैरे असं बनवू शकतो, पण मला हाच येते म्हणजे मी हेच बनवणं, आई वगैरे बनवायची, ताई बनवायची. आणि 1-2 वेळा मला ताईने सांगितलं सुद्धा तू अशी पण बनवते, पण ते काय माझ्या डोक्यामध्ये काही एवढं बसलं नाही. त्याच्यामुळे मला जसं येते ना मी तसंच ते करत असते. तर अशा प्रकारे केलं. आणि म्हटलं चला मग आता हे फ्राय वगैरे करायला घेतलं. आणि चला हे पण आलेत खाडून, मग आता हे दोघंजण फ्रेश होतील, तोपर्यंत म्हटलं चला आम्ही पटकन आपलं आवरून घेतो. आणि किचनमध्ये काय जास्त काही कामं नव्हती, फक्त हेच होतं, कारण की मग सगळं जर ठेवलं ना तर खूप जास्त धावपळ होते. वांग्याची भाजी शिजायला वेळ लागतो, पण त्याच्या म्हटलं की होईल तितकं, जितकं माझ्यानं होईल तितकं मी सकाळी कामं करत असते. आणि यांना सुट्टी असली ना तर मला हे घरी असलेलं कामं सुचत नाही, म्हणजे असा वेळ, म्हणजे कामं भरपूर केले, पण कसं यांच्याशी बोलता कामं करायला नाही का म्हणजे खूप वेळ जातो माझा. तुमचंही असं होते का ते नक्कीच सांगा मला. हे घरी असले ना म्हणजे काम जर थोडं असलं मला तरी वेळ लागते, असं नाही की मी करतच नाही, करते, पण जरा जास्तच वेळ लागतो मला ते काम करायला. तर असंच होतं. तर तिथे मी ते बॉईल करायला टाकून दिलं. नंतर पण छान असं फ्राय करून घेतलं. फ्राय व्हायला वेळ लागते, त्यामुळे मी ते सगळं जेवणाची जी तयारी केली, कारण की आता भूक लागली होती. एवढी सारी कामं केल्यावर करायचं भूक तर लागणारच आहे. त्याच्यामुळे मी पटकन असं गरमागरम जेवण झालं. आणि नंतर मग किचन वगैरे म्हटलं नंतर आवरू, आधी जे आहे ना जेवणाचं बघू असं होतं. आणि रूलासुद्धा भूक लागली, ती पण तिच्या पप्पांना जर सुट्टी असली ना ती पण मस्त त्यांच्या कामामध्ये मदत करत असते. आणि असं छान असं सिम्पल असं जेवण होतं. आणि भाजी बघायला खूप छान आणि खूप अशी भाजी बनली होती. आणि तुमच्याकडे बिट्ट्यासोबत नेमकं काय बनवतात ते मला नक्की सांगा. आमच्याकडे राहते वांग्याची भाजी आणि वरणाला सुद्धा तडका दिलेला नसतो, साधं वरण असते. आणि असं घेतल्या बिट्ट्या, आमच्याकडे बिट्ट्याचा आकार असा मी बनवते. तर चला असं छानसं असं जेवण होतं. चला तर ब्लॉग इथं सेंड करते. तर बाय बाय.